यानंतर पहिल्या पर्यंत शेवटचा सामना असेल तोच म्हणजे विचार केला तर एका बाजूला असेल विजयदादांच्या वृक्ष प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी ठाकरवाडी. तर चला दोन निमिष करणारा आपण देखील सज्ज राहायचं. तर बघा पहिला चेंडू डॉक्टर शनी टाइमर देखील ऑन केला जाईल. गोलंदाज मार्गावर गोलंदाज सनी. चला विनंती आहे विजय स्टार त्वरित सामना देखील चालू करता. चला स्ट्रायकरला आपण उपकार बघतोय. नॉन स्ट्रायकरला आपण महेश शिंदे. गोलंदाज मार्गावर आपण गोलंदाज सनी. चला पंच आपल्याला देखील विनंती सामना त्वरित चालू करायचा. बघा थोडी स्पीड अजून देखील आपल्याला एक शेवटचा सामना यानंतर अजून देखील सामने खेळवायचे याची देखील नोंद घ्यायची. चला सनी पहिला आपण बघतो म्हणजेच ओंकार एका बाजूला आपण सनी. या दोघांचा विचार केला तर महेश देखील विचार केला एक मोठी स्पर्धा व्हायची शक्य या स्पर्धेमध्ये नक्कीच एक खेळाडू आपल्या डोळा स्टार मधून खेळताना नक्कीच सुरचा फटका आपण गणेशला बघितलं ताकद देखील आल्या. चेंडू अडवण्याचा प्रयत्न संघाला चांगली कामगिरी विशेष संघाने नक्कीच केली होती. स्ट्राईकला आपण महेश बघतो. पण खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालाय. अजून एक चेंडू आला तर म्हणजे निर्धाव चेंडू आला. बघा पहिला चेंडू निर्धावानंतर एक सिंगल स्वरूपाचा एकदा अजून एक निर्धाव चेंडू. कुठेतरी चांगले गोलंदाजी सनी करतो. एक बेस्ट वर्सेस बेस्ट आपण बघतो. एका बाजूला होम साईड एका बाजूला विजय स्टार एका बाजूला डोंबली पश्चिमी विभागातील एक संघ तर एका बाजूला डोंबली पूर्व विभागातील एक संघ. आता मात्र पंचाने 9+4 एकूण धावा मिळतात एकूण 5. कुठेतरी चुकी झाली आहे. कुठेतरी अवैध चेंडू फेकला गेलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4 एकूण 5 ने धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आतापर्यंत 6 धावा. कुठेतरी चुकी केली. सिप्सचा फटका लगावला गेला. अजूनही फलंदाज करण्याचा प्रयत्न करत पंचांनी कुठेतरी वाईट चेंडू घोषित केला. कुठेतरी दबाव विचार केला तर आपण गोलंदाजावर नक्कीच असेल. कारण की एक चांगला फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण महेशला बघतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आता मध्ये झाला. आता प्लेन मिस झाला. रिव्हर्सचं पत्र नक्कीच घेतलं जातं. पंचांकडे देखील बघितलं जातं. पंचांनी इथे मात्र चला ओंकार आपल्याला विनंती आहे सामना बघा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंच निर्धाव चेंडू का तर चला निर्धाव चेंडू सामना त्वरित चालू करायचा. चला महेश आपल्याला विनंती आहे. चला विजय स्टार सामना त्वरित चालू करायचा. बघा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. अंपायर सभेला विनंती. चला त्वरित सामना देखील चालू करायचा. बघा कोणी वादविवाद करायचा नाही. पंचांचा निर्णय हा आपण अंतिम निर्णय अंपायर लास्ट डिसिजन असेल. अजून फटका मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बॅकअप देखील आला. कुठेतरी एक वेगळीच थ्रो करण्याचा प्रयत्न आपण ओंकारचा. आपण नक्कीच गौरवला बघितलं स्टार्टिंगला. ओंकारला बघतो. रिव्हर्स फटकाने चेंडू गेलाय पॉइंटच्या क्षेत्राला बीट करून धावा मिळतील एकूण 4. बघा चांगली सुरुवात ओमच्या संघाने केली. कुठेतरी विचार करता सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आम्हाला कौशलने कुठेतरी सांगितलं होतं की आज आमच्या संघामध्ये बरेचसे खेळाडू नाही आहेत. पण नक्कीच आता मात्र सर्व खेळाडू या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसतात. इन ऍक्शन दिसतात. कारण की त्यांच्या समोर संघ देखील तेवढाच एक मोठा संघ आहे की संघ त्यांच्या समोर एक फाईट. आता गोलंदाज आपण गोलंदाज विशाल
हा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. संघाचा पुढे जाऊन 12 धावा झाल्या. पहिलं षटक संपलं, पावत षटक संपलं, 12 धावा. तिसरा बघा 4 मिनिटाचा अवधी नक्कीच झाला. निश्चित टाइमचा अवधी नक्कीच बघा 4 मिनिटं. आम्ही स्टॉपच कुठेतरी वॉच चालू ठेवलं आपण भांड ठेवायचं आपल्याला 12 मिनिटांमध्ये 4 षटक नक्कीच फेकायचे. कुठेतरी वेळेचा अवधी आहे. पुन्हा व्यवस्थेचा फटका करण्यासाठी शॉटला आपण बघतो. शॉट फंड लागला आपण नक्कीच बघितलं. सिंगल शॉटचा एक धाव रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 13 धावा झाले. दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ आपण ऋषीला बघतो. आता मात्र चेंडू खेळाय विकेट समय धावा मिळतील खूप छान. बघा जर विचार केला तर कुठेतरी जोडी ब्रेक करण्याचं काम ऋषीला करावं लागेल. विचार केला तर चांगली कामगिरी ओमकार करतोय, महेश करतोय. एक मोठा संघ की दादा संघ या विभागातील बऱ्याचशे स्पर्धांचा नक्कीच चॅम्पियनशिप पटकावणारा हा संघ आहे. तो आता मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीत या स्पर्धेत म्हणजे झरण पॅकर्स क्रिकेट क्लब मध्ये उतरलाय. त्याच्या अगेन्स्ट आपण खेळताना बघतो म्हणजे विचेस्टर संघ पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आहे का नजराना. हा चेंडू देखील चाललाय शॉट पॉइंटला बीट करून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील एकूण 4. विनंती आहे थोडं स्पीड करायचा वेळ झाला नक्कीच. 6 मिनिटाचा वेळ आता नक्कीच संपलाय. कुठे थोडंसं स्पीड अप करायचं आपण देखील. एक चौकार नक्कीच झाला. कलात्मक फटका लावण्याचा प्रयत्न आपण आणि पुन्हा एकदा समोर मानाचा बनवता बॉल बॅक ड्राईव्ह. आता मात्र निर्धार चेंडू आहे. आता मात्र कुठे निर्धार चेंडू फेकला गेलाय. धावसंख्येत विचार केला धावसंख्येत आपण 21 धावा झाल्यात. आपण ओमकारला बघतो चांगली कामगिरी ओमकार देखील करतोय, महेश देखील करतोय. कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांनी वाईट चेंडू कुठेतरी घोषित केला. कुठेतरी विचार केला तर पाय टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी लेग स्टंप मिस झालाय. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. अवंतर सरपंच एक धाव अजून एक मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये मला सांगा अजून एक चेंडू खेळलाय. धावा मिळतील एकूण 4. चार धावसंख्या जोरदार धावसंख्या आतापर्यंत झाली म्हणजे एकूण 29 धावा झाल्या. चला ऋषी बघा नक्कीच विचार केला तर टायमर कुठेतरी चालू झाला. भांडवाचा चौकार आलाय. एक मोठा फटका नक्कीच आलाय. चांगली कामगिरी करणं ओमकार देखील चांगली कामगिरी करतो. आपल्या संघाला बॅक करतो. कुठेतरी अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट झाला आणि षटक संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या रिंगडी बाद 26 धावा. आता गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज गौरव नक्कीच बघतो. एक चांगला गोलंदाज एक वेगवान गोलंदाज गौरव. स्ट्रायकरला आपण महेशला बघतो. चला पंचांना देखील विनंती आहे थोडंसं. चला ओमकार आपल्याला विनंती थोडंसं स्पीड अप करायचं बघा. 7 मिनिटाचा अवधी आता नक्कीच झाला. कुठेतरी 8 मिनिटं झाली पगार मात्र. अन्यथा आपल्याला जर 12 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला एक आवडता खेळ आपल्याला 15 मिनिटं घेणं नक्कीच अनिवार्य असेल. याचं देखील भान ठेवायचे. थोडं स्पीड अप करायचं झाला गौरव. तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकरला आपण महेशला बघतो. आता पहिला चेंडू डेली फेड पहिला चेंडू वेगवान फेकला गेला होता. उद्या शांत ठेवण्याचं काम आज मात्र महेशला केलंय. चांगलं कामगिरी करायला लागेल कारण चांगली कामगिरी 2 षटकांमध्ये नक्कीच झाली. पुढे जाऊन करायचा प्रयत्न पंचांकडे अपेल. आपण अजून एक चेंडू बीट झाला. अजून एक चेंडू निर्धार फेकला गेला.
चांगल्या गोलंदाजी गौरव करतोय, कुठेतरी शांत ठेवलं, महेशला शांत आपण फार वेळ ठेवू शकत नाही. 2 चेंडू अखूट टप्पर फेकले गेले बघा. आता म्हणतो फलंदाज खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये आपण क्षेत्ररक्षण तयार केला. आपण सानीला बघितलं सिंगल सर्वशी 1 धाव. राईशंकर बरोबर झालं तुम्ही 27 झाला कुठेतरी 3 चेंडूचा खेळ झाला. तिसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ स्ट्रायकरला आपण ओमकारला बघतो. एक मोठी स्पर्धा आहे, या दोन टीम एकमेकांच्या अगेन्स्ट एक मोठी फाईट. आता मात्र पंचांनी कुठेतरी वाईट +1 एकूण धावा मिळतो. कोणतीच धावा फकर झाला. स्ट्रायकरला आपण महेश लागतो. चांगलं गोलंदाजी गौरव करत पहिला 4था चेंडू कुठेतरी दिशाहीन चेंडू फेकला गेला. एस्ट्राच्या धावा खर्च केला होता. वेगवान चेंडू इथे मात्र बॅटर बीट झाला, यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉप ग्रीन झोन मध्ये नॉन स्टॉप आणि आलाय चौकार. चला बघा 10 मिनिटं नक्कीच चालू गौरव 10 मिनिटं झाली आहेत याचं देखील भान ठेवायचं. तिसऱ्या षटकामध्ये अजून देखील कुठे 2 चेंडू फेकायचे. इथे स्टॉपच नक्कीच चालू आहे. आता मात्र अडचण येते इथे मात्र कुठेतरी आता मात्र फलंदाज बाद झाले बघा. आता महेशला मैदान सोडावं लागतं. आता नवीन फलंदाज मैदानात आपण विशालला बघतो. विशाल फुलोरे अँड फ्रॉम बघा विशाल इथे आपल्यासाठी एक वेगळाच प्राइस. आणि तसेच चंदनजी बघा साहेब आपण देखील यायचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. यायचं दादा आपण देखील यायचं. चंदनजी बघा साहेब आपण देखील यायचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चल बाबा यायचं. चंदनजी बघा साहेब आपण देखील यायचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मंचावर यायचं. बघा कुठेतरी चुका होतात. गोष्टींची कुठे वारंवार भेट होते. अवंतर सर्व धावा देखील गौरवात खर्च करतात. धाव संख्येत आपल्याकडे 35 धावा झाल्यात. बघा नक्कीच आपण विचार केला तर मुख्यमंत्री चंद्रजी सर्वांचं नक्कीच मित्र स्वागत आहे. आपण देखील यायचं दादा आपण देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण स्पर्धा बघतो तेच म्हणजे झरण टाकर्स क्रिकेट एक स्पर्धा आणि यानंतर मला सांगण्याचं म्हणजे विजेता विपक्ष प्रथमेश पॅकर्स एनसीसी टाकरवाडी 2 निमिष कर्णधार. चला सज्ज राहायचं. एका बाजूला विजेता तर एका बाजूला आपण बघतो म्हणजे प्रथमेश पॅकर एनसीसी टाकरवाडी संघ. प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी टाकरवाडी आपण देखील रिपोर्टिंग करायचं झालं. एनएपी दोन संघांमध्ये नाणेफेक एका बाजूला आपण विजेता बघतो एका बाजूला आपण प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी टाकरवाडी. 36 झाले. धाव संख्येत आपल्याकडे 36 झाले. चला शेवटचे षटक आहे बघा. बॉलरचं नाव सुशील आहे बघा. गोलंदाज सुशीलला बघतो. स्ट्रायकरला आपण ओमकारला बघतो. अगडीचा फलंदाज नॉन स्ट्रायकरला आपण विशालला बघतो. धाव संख्येत आपल्याकडे 36 धावा झाल्याबद्दल शेवटचे षटक स्लॉट षटक या षटकासाठी चांगली कामगिरी करावं लागेल. कमबॅक करून दिलं. शेवटच्या षटकामध्ये चुका झाल्या गोराकडनं. पहिले 3 चेंडू खूप टक्के फेकले होते. आता मात्र कुठेतरी पहिला चेंडू निर्धार फेकला गेला. पहिला चेंडू तसं बघा आपण नक्कीच मुख्य मंचावर आपण सन्मान देखील करतो. चंदनजी बघा साहेब त्यांचा सन्मान करतो म्हणजे संदीपजी पाटील साहेब आपण देखील यायचं दादा आपण नक्कीच मुख्य मंचावर यायचं. आपण देखील त्यांचा सन्मान करायचा.
अजून एक निर्णय चेंडू नक्कीच मुख्यमंत्र्यावर आपण इथे मात्र सन्मान करणार आहोत. चंदनजी बघा साहेबांचा आपण इथे मात्र सन्मान करणार आहोत. संदीप पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचं मुख्यमंत्र्यावर. नक्कीच दादांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा आहे. पहिले 2 चेंडू सुरू फेकले, 2 चेंडू निर्धार फेकले गेले. आता तर पंचांनी वाईट चेंडू घोषित केला बघा. अजून एक चेंडू अवंतर फेकला गेला. सलगचे 2 चेंडू अवंतर फेकले. पहिला चेंडू विचार केला तर आपण 2 निर्धार चेंडू फेकले गेल्यानंतर 2 अजून आता मात्र चेंडू गेलाय. सीमारेषा पार आलाय चौकार. तर चला बघा विजेता संघ कुठे असेल आपण रिपोर्टिंग करायचं. एका बाजूला आपण विजेता संघ बघतो, एका बाजूला प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी टाकून विनिश्चित करणार. चला रिपोर्टिंग करायचं. चला आपण कुठे असेल थोडे तासाठी यायचं आहे. आता मात्र फलंदाज दुसरे बघा फलंदाज चला विजेता संघ आपण कुठे असेल तरी रिपोर्टिंग करायचं. विजेता विपक्ष प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी टाकरवाडी. चला 2 लक्ष करणार त्वरित टॉससाठी असे. चला बघा चला बघा विजय संघ नक्की इथे मित्र आलाय. एनसीसी टाकरवाडी. चला आपण कुठे असाल आकाश बघा यायचं. एनसीसी टाकरवाडी. रोहित आपण कुठे असाल त्वरित टॉस साठी यायचं बघा. एनसीसी टाकरवाडी त्वरित टॉस साठी यायचं. अन्यथा आपल्या फायनलाइज केलं जाईल. आम्ही वारंवार सूचना देखील करतो इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल याचं भान ठेवायचं. एनसीसी टाकरवाडी. चला राहुल इथे मात्र शेवटच्या क्षणाला आपण पुरस्कार करून चूक झाली. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धाव संख्या आपल्या करता 46 धावाला चौकाराला शेवटच्या क्षणाला कुठेतरी अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर आपण अंकुशला बघतो. अंकुश पाटणे बघा शेवटच्या चेंडू बाकी आहे. आता मला फलंदाज देखील पास झाला. तसंच मी मान्यवरांना मुख्य मान्यवरांना विनंती करतो. चंदनजी बघा साहेबांना विनंती करतो नक्कीच आपण आपल्या हस्ते आपण नाणेफेक देखील संपन्न करायचे. एका बाजूला आपण विजेता असतात, एका बाजूला प्रथमेश प्रतिष्ठान एनसीसी टाकरवाडी संघ. चला धाव संख्या आतापर्यंत 46 आणि विजयासाठी 47 धाव संख्येचा पाठलाग करायचा. तोच म्हणजे विशेष संघटन. तसंच बघा मंचावर देखील विशेष संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 फलंदाज मैदान दाखल. एका बाजूला आपण बघतो सनी आणि ऋषी अशा 2 बंधुराज. तर बघा विजय संघाने सांगितलं की जिंकून प्रथम शतक निवडलं, प्रथम गोलंदाजी घेतली आणि इन्व्हाइट केलं म्हणजे एनसीसी टाकरवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर चला बघा ओमसाई गणेश. चला ओंकार आपल्याला विनंती त्वरित सामना चालू करायचा. त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं. स्ट्रायकरला आपण सनीला बघतो. नॉन स्ट्रायकरला आपण ऋषी असे 2 बंधुराज. या संघात देखील विचार करतो ओंकार असेल, अंकेश असेल असे 2 बंधुराज. 2 बंधुराजांची ही जोडी या दोन्ही संघामध्ये आपण नक्कीच बघतोय.
चला पंचांमध्ये थोडी समजा देखील चालू करायचं आहे. स्टॉपर्स देखील पहिल्या चेंडूत आता चालू केला जाईल. एसटी बंद करायचं आहे. विचार होतं 12 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला 4 षटक फेकायचे. स्ट्राईक घेतला आपण सनी. चला समजा चालवतो 47 धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी करायचा आहे. तोच म्हणजे विजय स्टार संघाला. एका बाजूला ओम संघ, एका बाजूला विजय स्टार. बघा पहिला चेंडू कुठेतरी लीड झाला. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेलाय. चला सनी सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणीही पंचांचा निर्णय बघा टायमर देखील ऑन आहे. बघा सनी आपण देखील भान ठेवायचं. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेला. पहिल्या चेंडूवर शांत अडवण्याचं काम मात्र सनीला केलंय. आता मात्र चेंडू सोडून दिला. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. धावांचा श्रेयगणेश इथे झालाय. अगोदर सर्वोच्च धाव कुठेतरी खर्च केली. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक आता मात्र वाईट चेंडू बघा सलग दुसरा वाईट चेंडू कुठेतरी फेकला. एसटीच्या धाव खर्च केली. आपण संघ बघतोय कुठेतरी पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आता मात्र सुरू टप्पा. बघा सनीचा विचार केला तर पॅटर्न शॉट आहे, ट्रेडमार्क शॉट आहे. सनीचा तोच मारण्याचा प्रयत्न बीट झाला. गोलंदाजी मार्ग आपण ओमकारला बघतोय. अजून एक सलग चेंडू फेकला गेला. अजून एक बीट झाला. प्ले अँड लेस अगोदर चांगली कुठेतरी 2 चेंडू अगोदर फेकला तर चांगली कामगिरी करतोय. तोच विचार करत आपण ओमकार. चला ओमसाई आपल्याला विनंती आहे बघा थोडं फास्ट खेळायचं. आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आता मध्ये कुठेतरी चौकाराची गरज नाही. चौकाराला कुठेतरी सुरेख चेंडू फेकला. त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. धावसंख्येत होईल बाद. धावसंख्येत आपण 6 धावा. एक स्वीपचा फटका आपण नक्कीच बघितला. बघा आपण नक्कीच शॉट फायनल आपण किरण बघितलं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. धावसंख्येत 7 धावा. 7 धावा. स्ट्रायकर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो म्हणजे ऋषी. 2 बंधुराज आपण नक्कीच संघात बघतोय. आणि धावसंख्येचा पाठलागाचा विचार केला तर कुठेतरी एक 47 धावसंख्येचा पाठलाग करतो. म्हणजे विशेष संघ कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटक मात्र मार्गस्थ 7 धावा. गोलंदाजी मार्गावर ओमकार पाटण्याला बघतोय. प्रयत्न षटक संपर्क षटक देखील संपलं. पहिल्या षटकाला समाप्त केलं. धावसंख्येत 8 धावा. चला आपण महेश बघतोय. स्ट्रायकरला आपण ऋषी असेल. 47 धावसंख्येचा पाठलाग करत आपण तर अर्धा लक्ष देखील कंप्लीट झाले. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकावर धावा झाला तर म्हणजे फक्त 8 धावा. कुठल्या प्रकारचा एक चौकार कसा आहे. 2 अगोदर चेंडू फेकल्यानंतर कमबॅक केली. चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी शांत ठेवलं गेलं. म्हणजे ओमकारने केला काम. बघा 4 मिनिटं नक्कीच पहिल्या षटकासाठी लागले. मॅच थोडंसं स्पीड अप करायचं. बघा 4 मिनिटं संपले. बघा अन्नदा नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू आपला अगोदर 15 मध्ये ठेवणं महत्वाचं असेल, अनिवार्य असेल. याच देखील भान ठेवायचं. ओमसाई गणेश त्याला स्पीड अप करायचं.
आणि त्याचा पहिला चेंडू कुठेतरी वाईट चेंडू फेकला गेला. आता वस्तूंचा फटका झाल्याचा भेट झाला आणि मात्र निर्देशांकडे फेकले. मग जर विचार केला तर निर्देशांनी फेकला पहिला चेंडू अभ्यंतर फेकला होता. पहिल्या चेंडूमध्ये एसटीची धाव खर्च केली होती. त्यानंतर मात्र एक निर्देशांक मात्र महेशने फेकला. स्ट्राईक एंडवर आपण ऋषी चला दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. रिव्हर्सचा फटका चेंडू खेळलाय सीमारेषा पार धावांमध्ये एकूण 4. आता मात्र नक्कीच पाणी देखील आपल्यामधून रजा घेत आहेत. चौकार नक्कीच चौकारच्या साईड जाऊ शकत वाढ होऊ शकतो. पुढे 13 धावा झाल्या. बघा वेळ 6 मिनिटं नक्की सावधी संपलं. ओमसा गणेश आपण फार वेळ घेतो. आता मात्र चूक झाली आहे. कौस्तुभ कडनं झाली आहे चूक. चेंडू खेळलाय सीमारेषा पार धावा मिळते एकूण 4. एक विषय 15 चेंडूंवर 29 धावा आणि विचार केला तर 2 चौकार 2 चेंडू चौकार एक नशिबाचा चौकार मिसफिल्डचा चौकार नक्कीच मिळाला. आता मात्र निर्देश कुठेतरी चौकाराचं प्रत्युत्तर दिला. निर्देशांनी फेकला गेला. बंगालचा फलंदाज बाद झाला. एक मोठी विकेट नक्कीच मिळाला. त्यानंतर सुशांत आला बघा सुशांत पवार. चला ओमसा गणेश आपण टीम मिटिंग करायची वारंवार सूचना होते बघा. 8 मिनिटाचा खेळ झालाय. अजून देखील दुसऱ्या षटकातील उरली एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चला विशाल बघा 8 मिनिटं झालेत. स्टॉपवॉच आपण ठेवायचं. दुसऱ्या षटकासाठी आपण 8 मिनिटं घेतली. अजून देखील एक चेंडू कुठे फेकायचं. आणि पहिल्या चेंडूबद्दल रिव्हर्स अटॅक केला होता. सूर्य क्षेत्ररक्षण आपण दरम्यान नक्कीच बघितलं आणि आता षटक देखील संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण एक रिबाउंड 18 धावा. चला ओमसा गणेश बघा आपण विचार केला तर कुठेतरी 9 मिनिटं झाले बघा. वारंवार सूचना सांगितली देखील वारंवार स्टॉपवॉच आपण नक्कीच पोहोचवतो. अंकेश मार्कवर आपण 9 मिनिटं झाले बघा.
चेंडूवर चौकाराने मात्र स्वागत केलंय. अंकेश पहिल्या चेंडूवर लाजवाब फटका आपण सुशांत बघतोय. कुठेतरी धावसंख्या झाली वार धावसंख्या दाखवतो 22 धावा झाल्यात. इक्वेशन बघा प्रत्येक चेंडू नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही देखील करू. 22 धावा झाल्यात. कुठेतरी 47 धावसंख्येचा पाठलाग करत होतो म्हणजेच विशेष संघ इक्वेशन होतं मित्र. 11 चेंडू आणि 24 धावसंख्येची विरुद्ध करायचं. अजून एक रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न आपण ओंकारला बघितला. आपण हा सिंगल स्वरूपाची एक धाव. करायचं बघा धावसंख्येत आपल्याकडे 23 धावा झाल्या बघा. अजून देखील 10 चेंडू 23 धावसंख्येची विरुद्ध गरज आहे. 10 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. अजून एक स्वीपचा फटका लाजवाब येतो मात्र चुकी झाली. तेव्हा फुलवराने कुठेतरी इझी क्रिकेट दाखवलं बघा. चेंडू आणण्याचा देखील प्रयत्न केला नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. बघा 27 धावा झाल्या. 47 टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला अंकेश. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर अजून एक चौकार. मात्र आता इक्वेशन 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बघा 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. धावसंख्या आतापर्यंत 27 धावा झाल्या. चला थोडं स्पीडअप करायचं बघा. 11 मिनिटं झाले. ओंकार बघा आम्ही वारंवार आपण शॉपच नक्कीच पोहोचवतो. आता मात्र फलंदाज बाद झाला. सनीला देखील मैदान सोडावं लागतं. फलंदाज बाद झाला. एक मोठा फलंदाज बाद झाला. आता मात्र गौरव मैदानात दाखल होते. तसं बघा अंकेश आपल्याला विनंती आहे बघा थोडं फास्ट खेळायचं. नवीन फलंदाज आपण ओंकारला बघतोय. आता कुठेतरी निर्धार चेंडू फेकला गेला. अजून देखील कुठेतरी एक चेंडू नक्कीच फेकायचा. आणि बघा इथे मात्र 12 मिनिटं नक्कीच झालेत अंकेश. एक चेंडू अजून देखील आपल्याला कुठेतरी अजून देखील एक चेंडू फेकायचा. त्यानंतर आपला एक खेळाडू नक्कीच 15 मध्ये ठेवून आपल्याला कंपल्सरी असेल. एक अनिवार्य असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. आणि आता शेवटी देखील संपलाय. 3 षटकांचे समाप्त धावसंख्या एकूण 31 धावा झाल्या. आणि आता मात्र इक्वेशन पोहोचवायचं बघा. आता मात्र एक खेळाडू नक्कीच आपण 15 मिनिटांमध्ये आपला कंपल्सरी असेल. आणि आता मात्र येणारे चेंडू 6 आणि गरज असेल ती म्हणजेच 16 धावसंख्येची.
तर चला बघा आता मात्र एक खेळाडू नक्कीच आपण 15 सेकंदामध्ये घेणं अनिवार्य असेल आणि गोलंदाजी मार्गावर आपण विशाल फुलेर बघतो स्ट्राईकला आपण सुशांतला बघतो आणि आता मात्र येणारे चेंडू 6 आणि गरज असेल ती म्हणजेच 16 धावसंख्येची 6 चेंडू आणि 16 धावा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशालला बघतोय एक खेळाडू नक्कीच आपण 15 मध्ये घेणं आपल्याला अनिवार्य तसला सामना देखील चालू करायचं बघा आयोजक आम्हाला सूचना करतात एक खेळाडू नक्कीच आपण 15 मिनिट ठेवणं अनिवार्य असेल तर बघा आता आपल्यासाठी एक सूचना आता तर आपण सामना थांबवला तर मग त्वरित फायनल देखील केले जाईल बघा आयोजक देखील सूचना करतात कुठेतरी वेळेचा अवधी आहे बघा अजून देखील काही सामने खेळवायचे आता मात्र एक विशाल 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज चला विशाल थोडंसं स्पीडअप करायला बघा आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं बघा 5 चेंडू आपल्याला वारंवार सूचना केल्या गेल्या तर कुठेतरी आपण 2 षटकांसाठी 8 मिनिटं नक्कीच घेतली होती इथे मात्र काय घडले इथे मात्र रनआउटची संधी तर मिस केली आहे स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे स्ट्रायकर आपण सुशांतला बघतो सुशांत पवारला बघतो चला चला विजयशाल संघ आपल्याला विनंती आता मात्र आपल्याला पॅनलाइज करायचं आपल्यामध्ये नक्कीच धावा ऍड केल्या जातील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू ढिलाय आणि आता फलंदाज देखील बाद झाला बघा विशाल खेळला तर कुठेतरी चुका केल्या त्याच्या संघाने आता मात्र सामना पूर्णपणे संपला आता मात्र फलंदाज गणेश मैदानात दाखल होतो उर्वरित 3 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे अजून देखील पाठलाग करायचा तो म्हणजे 15 धावसंख्येचा चला आपल्याला देखील सूचना असेल बघा नक्कीच आता मात्र वॉर्निंग दिली आहे विशेष आपल्याला आता मात्र आपल्याला देखील वॉर्निंग असेल आपण बाहेर नक्कीच बघतो कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं आहे सिंगल सर्व्हरची एक धाव चला बघा विजय संघ आपल्याला विनंती आहे सामना संपताच आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं तसेच बघा राहुल आपला संघ देखील रेडी ठेवायचं बघा आणि आता मात्र विजयी झालाय तो म्हणजे ओम साई गणेश संघ तर या सामन्याचा